नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आय नो की तुम्हाला आता सगळ्यांनाच 10वी नंतर सुट्ट्या लागलेल्या आहेत. सो तुम्ही पुढे काय करायचं याचा विचार करत असाल. आणि त्यासाठीच जे लोक सायन्स घेणार आहेत आणि स्पेसिफिकली ज्यांना इंजिनिअरिंगशी रिगार्डिंग काहीतरी करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये हा डाऊट नेहमीच असतो की नक्की काय करायचं आहे इंजिनिअरिंगसाठी, कोणत्या एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर आसपास सर्च केलं तर तुम्हाला कळलं असेल की जेई मेन्स असतं, बरं जेई ऍडव्हान्स पण असतं, इव्हन एमएसटी सीईटी पण असतं. तर नक्की याच्यातलं काय करायचं आहे किंवा याच्यामध्ये फरक काय आहे, डिफरन्स काय आहे. तर डोंट वरी, आज आपण सगळं काही बघणार आहोत याच्यामधला फरक काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे. एक तर फर्स्ट ऑफ ऑल जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स आणि एमएसटी सीईटी नक्की कंडक्ट कोण करतं. तर जेई मेन्स जे आहे तर ते नॅशनल लेवलची एक्झाम आहे. म्हणजे पूर्ण इंडियामधले स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकतात, इव्हन बाहेरचे पण देऊ शकतात, पण आपल्याला त्याच्याशी काही हेडेक नाहीये. आपण इंडिया आणि महाराष्ट्रापुरतं बघूयात. तर पूर्ण इंडियामधले स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकतात. त्यामुळे जेव्हा ऍडमिशन घेतली जाते तेव्हा पूर्ण इंडियामधल्या कॉलेजेसमध्ये या एक्झाम थ्रू ऍडमिशन घेतलं जाऊ शकतं. पण जी एमएसटी सीईटी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रामधलं डोमिसाईल असणारे किंवा तुम्ही 15 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये राहत असणारे जर असाल तरच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. किंवा इनफॅक्ट तुम्ही एक्झाम कोणीही देऊ शकता, पण ऍडमिशन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही महाराष्ट्रीयन असाल किंवा तुमच्याकडे ऍटलिस्ट 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतायत याचा काहीतरी डोमिसाईल असेल, काहीतरी पुरावा असेल. म्हणजे स्पेसिफिकली महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठीचे जे काही सीट्स आहेत किंवा त्यांना पण ह्याच्यामध्ये ऍडमिशन घेता यावं यासाठी स्पेसिफिकली एमएसटी सीईटी आहे. सो एमएसटी सीईटी देऊन तुम्ही फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इतर कुठल्याही याच्यामध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकत. तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्येच ऍडमिशन घेऊ शकता. बरं, हे तर तुम्हाला बेसिक डिफरन्स कळला. पण मग आता जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स मध्ये काय डिफरन्स आहे. तर यामध्ये असा फरक आहे की तुम्ही काही कॉलेजेसची नावं ऐकली असेल, काही एनआयटीज असतात म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि काही आयआयटीज असतात म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सो तुम्ही जे ऐकलं असेल की टॉपचे आयआयटीज पाहिजेत किंवा मोठं पॅकेज पाहिजे आणि ते मोस्टली आयआयटीच्या मुलांना मिळतं. तर ते आयआयटी मध्ये कसे गेलेले असतात, जेई ऍडव्हान्स देऊन गेलेले असतात. आणि तुम्हाला जर आता आपण एक असं आपण कॉलेजेसला कम्पेअर नाही करू शकत कुठल्याही एका स्पेसिफिक गोष्टीवरती. पण इन केस तुम्हाला जर असं हवंच असेल तर सगळ्यात टॉपचे कॉलेजेस आयआयटीज असतात, मग एनआयटीज असतात. इव्हन काही प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत की जे एनआयटीच्याच लेवल्सला येतात. आणि त्यानंतर मग जे आहे तर ते एमएसटी सीईटी द्वारे जे काही महाराष्ट्रामधले कॉलेजेस मिळणार आहेत तर ते इव्हन ट्रिपल आयटीज पण येतात. ट्रिपल आयटीज पण येतात एनआयटी सोबतच, ज्याला तुम्हाला जेई मेन्सने ऍडमिशन मिळू शकतं. सो तुम्ही जर एमएसटी सीईटी क्लिअर केली तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार आहे इंजिनिअरिंगसाठी. तुम्ही जर फक्त जेई मेन्स क्लिअर केली किंवा त्याच्यामध्ये जे काही एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आहे तेवढे मिळवले तर तुम्ही कोणत्याही एनआयटीज मध्ये किंवा ट्रिपल आयटीज मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. डिपेंडिंग अपॉन तुमचे पर्सेंटाईल तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज वगैरे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जेई मेन्स क्लिअर केल्यानंतर जर तुम्ही जेई मेन्स क्लिअर केली आणि तुम्ही जर जेई ऍडव्हान्सला क्वालिफाय झालात आणि तुम्ही जर जेई ऍडव्हान्स पण क्लिअर केली, त्याच्यामध्ये पण तुमची रँक जर ऍडमिशनच्या ह्याच्यामध्ये येत असेल तर मग तुम्ही आयआयटीजला अप्लाय करू शकता. सो बेसिकली आपण जर असं एक काय म्हणतात स्टॅक बनवायचं झालं कॉलेजेसचं तर टॉपला आयआयटीज येतात, मग एनआयटीज, ट्रिपल आयटीज येतात, इव्हन काही प्रायव्हेट कॉलेजेस, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस येतात, असं आपण एक क्रम लावू शकतो. सो तुम्हाला एक वरचेवर कळलं असेल की एक्झॅक्टली नेमकं हे आहे काय. त्यानंतर एलिजिबिलिटी काय आहे. तर तुम्ही 12th मध्ये आता असाल, आता तुम्ही 12th मध्ये गेला असाल तर तुम्ही सगळेजण या एक्झामला बसू शकता, तिन्ही पण एक्झामला बसू शकता. ऑफकोर्स जर जेई मेन्स क्लिअर झाला तरच तुम्हाला ऍडव्हान्सला बसता येतं. सो ऍडव्हान्सचा नंतरचाच टप्पा आहे. आता आपण कंपॅरिझनला फक्त जेई मेन्स आणि सीईटी घेणार आहोत कारण ते एका लेवलवरती येतात. सो तुम्ही 12th आहात तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे जेई मेन्स मध्ये एक पर्टिक्युलर कट ऑफ क्लिअर करतात तेच जेई ऍडव्हान्स देऊ शकतात, आणि साधारणतः फक्त टॉपचे 2.5 लाख लोक जे आहेत तर तेच जेई ऍडव्हान्सला अपियर होतात दरवर्षी. आणि एमएसटी सीटी बद्दल तुम्हाला मी सांगितलंच की तुम्ही 12th मध्ये असला पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात याचं. एक्झाम देण्यासाठी डोमिसाईल लागत नाही, पण एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस डोमिसाईल लागतच लागतं. ते नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये एमएसटी सीईटी थ्रू ऍडमिशन नाही मिळत. सो तुम्ही इव्हन महाराष्ट्रामध्ये जन्मला असाल, काही पण असेल, पण काहीतरी तुमच्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, प्रूफ असलंच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. हा ते डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे. तुम्ही याच्याकडे आता 11th मध्ये असाल तर नंतर फोकस केलं तरी पण चालेल. त्यानंतर आहे सिलेबस कसा डिवाइड करू शकतो आपण. तर स्पेसिफिकली आता सिलेबस कडे बघायचं म्हटलं तर जेई मेन्स साठी जो काही सिलेबस येतो तर तो एनसीईआरटी बेस्ड असणार आहे.
एनसीईआरटी म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण नसेल माहिती तर तुम्हाला हे माहिती आहे की आपण स्टेट बोर्ड मध्ये होतो 10th पर्यंत. यासोबतच एक सीबीएसई बोर्ड पण होता, आयसीएसई बोर्ड पण होता. सो जे सीबीएसई बोर्ड वाले मुलं आहेत त्यांचा जो काय सिलेबस आहे त्या बुक्सला स्पेसिफिकली आपल्या स्टेट बोर्डचे बुक्स आहेत तसे त्यांचे एनसीईआरटीचे बुक्स आहेत. सो मोस्टली जो पेपर बनवला जातो तो एनसीईआरटी मधून असतो. आता त्यामधूनच का असतो तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. पूर्ण भारतामध्ये स्टुडंट्स ही एक्झाम देतात. सो ऑफकोर्स पूर्ण भारतामध्ये जो काही एक पॅरलल किंवा एक म्हणून आपण एक सेंट्रलाइज सिलेबस आहे तो वापरला पाहिजे आणि तो आहे सीबीएसईचा आणि त्यामुळे ही एक्झाम सीबीएसई वरती आधारित आहे. आणि हे जर जे ऍडव्हान्स म्हणायचं म्हटलं तर अगेन सीबीएसई किंवा एनसीईआरटीच्या बुक्सवरती आधारित आहे. फक्त थोडासा डीप कॉन्सेप्ट असणार आहेत, ऑफकोर्स ऍडव्हान्स आहे त्याच्यामुळे असणार आहेच. सो आफ्टर एनसीईआरटी किंवा आफ्टर जेई मेन्सचा जो काही सिलेबस आहे तो घेऊन अजून डेप्थ मध्ये जेई ऍडव्हान्स मध्ये असणार आहे. आणि एमएसटी सीईटी मध्ये प्युअरली महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस येतो. एनसीईआरटी वगैरे काही विचारला जात नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस विचारला जातो जो की तुम्ही बोर्ड एक्झाम साठी प्रिपेअर करणार आहात. यामध्ये इव्हन जेई मेन्स ऍडव्हान्स एमएसटी सीईटी सगळ्यांमध्ये 11-12 दोघांचा कंबाईन सिलेबस असतो. जेई साठी दोन्ही सिलेबस सेम क्वांटिटीमध्ये किंवा सेम महत्व दिलं जातं दोघांनाही 11-12 ला. पण सीईटी मध्ये थोडंसं इझी केलेलं आहे. याच्यामध्ये 11चा सिलेबस फक्त 20% येतो आणि 80% 12चा येतो. सो तुम्हाला 11th मधून काय येणार हे ऑलरेडी एक सर्क्युलर रिलीज केलं जातं आणि तेवढेच तेवढाच सिलेबस किंवा तेवढेच चॅप्टर्स 11चे करायचे असतात. फुल सिलेबस करायची गरज नसते. 12th मात्र पूर्ण करावं लागतं. पण जेई मेन्स आणि ऍडव्हान्स साठी असं काही स्पेसिफाय केलं नाहीये. त्याला पूर्ण सिलेबस 11-12चा मिळूनच अभ्यास करावा लागतो. सो आता एक एक्झामचं आर्किटेक्चर कसं असतं, एक्झाम होते कशी. तर या तिन्ही पण एक्झाम ज्या आहेत तर त्या सीबीटी आहेत. सीबीटी म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. जशी की नीट होते किंवा स्कॉलरशिप एक्झाम्स होतात, तुम्हाला पेपरवरती गोल गोल करायचं असतं, तशा या एक्झाम्स नाहीयेत. या एक्झाम प्युअरली कम्प्युटर बेस्ड असणार आहे. तुम्हाला कम्प्युटरवरती क्वेश्चन येतो, खाली 4 ऑप्शन्स येतात. त्यापैकी जो काही बरोबर असेल तुम्हाला टिक मार्क करायचा आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे, टिक मार्क होतं. असं करत करत तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. सो ऑफकोर्स एमसीक्यू वाले क्वेश्चन्स आहेत, कोणतेही एक ऑप्शन करेक्ट असणार असे वाले क्वेश्चन्स. पण जेई ऍडव्हान्स मध्ये फक्त एमसीक्यू येत नाहीत तर आन्सर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन दिला जाईल ज्याचा आन्सर 5 केजी आहे तर तो 5 आकडा लिहायला येतो. म्हणजे टायपिंग वाले क्वेश्चन्स पण असतात, थेरोटिकल नाही, न्यूमेरिकलच 5 आकडा लिहायचे, 95 आकडा लिहायचे. तर अशा पद्धतीने न्यूमेरिकलच लिहायचे पण असतात. प्रत्येक वेळी तुम्हाला एमसीक्यू नाही दिले जाणार. ठीक आहे. पण एमएसटी सीईटी आणि जेई मेन्स दोघांमध्ये प्युअरली एमसीक्यू असतात. ते सोडून दुसरं नाही काही विचारलं जात. आता बघा जेई मेन्स जो आहे तर तो 3 तासांचा असतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ऑफकोर्स या तिन्ही पण एक्झाम्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स कंपल्सरी आहेच आहे. याच्यामध्ये जेई मेन्स मध्ये एकच पेपर येतो 3 तासांचा. याच्यामध्ये 90 क्वेश्चन्स असतात. त्यामधले तुम्हाला 75 जे आहेत ते अटेम्प्ट करायचं आहे. एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, न्यूमेरिकल क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. आता त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे जेई ऍडव्हान्स. 6 तासांचे 2 पेपर असतात. 3 तासांचा एक मध्ये ब्रेक असतो आणि त्यानंतर 3 तासांचा एक पेपर असतो. याचा पेपर पॅटर्न खूप डायनामिक आहे. आपण नाही सांगू शकत की एवढेच प्रश्न एमसीक्यू येणार, एवढे प्रश्न जे आहेत तर ते टाईप करायचं आन्सर असे वाले असं काही डिफाईन नाहीये. याच्यामध्ये कसेही प्रश्न येऊ शकतात, कुठेही काही पण विचारलं जाऊ शकतं. सो डायनामिक पेपर पॅटर्न आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या हातात एवढंच आहे की अभ्यास करून जाणं. बाकी एक्झाम मध्ये काय येईल ते त्याप्रमाणे तुम्हाला फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट आहे सीईटी. सीईटी एकदम सॉर्टेड आहे. 3 तास असतात. एक पेपर आहे आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्यामध्ये असणार आहे. 150 क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की 50 क्वेश्चन फिजिक्स, 50 क्वेश्चन केमिस्ट्री, 50 क्वेश्चन मॅथ्स. फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 मार्क्स साठी, मॅथ्स जे आहे तर ते 100 मार्क्स साठी, म्हणजे इच क्वेश्चन 2 मार्कांसाठी. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कासाठी. ठीक आहे. सो याच्यामध्ये एमसीक्यूज आहेत फक्त, कुठलाही तुम्हाला टायपिंग चे काही क्वेश्चन विचारले जात नाहीत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे मार्किंग स्कीमचा. तर तुम्ही जर बघितलं असेल तर जेई मेन्स आणि सीईटी दोन्ही पण एमसीक्यू बेस्ड आहे. इव्हन ऍडव्हान्स पण त्याच्यामध्ये डायनामिक पेपर पॅटर्न असल्यामुळे ते जास्त आपण त्याचं मार्किंग स्कीम डिफाईन नाही करू शकत, कारण इट चेंजेस. पण जेई मेन्स मध्ये जर बघायचं म्हटलं तर 4 मार्क्स तुम्हाला मिळणार जर आन्सर करेक्ट असेल तर. आणि इन केस तुम्ही आन्सर रॉंग मार्क केलं तर जेवढे मार्क्स मिळाले असतील त्यातून एक सबट्रॅक्ट होणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 करेक्ट आन्सर्स दिले, तुम्हाला 8 मार्क्स मिळाले. थर्ड क्वेश्चन तुम्ही चुकीचा दिला तर तुम्हाला काय होणार आहे, एक तर थर्ड क्वेश्चनचे मार्क्स मिळणार नाहीत, पण जेवढे मिळाले त्यातून एक सबट्रॅक्ट होणार आणि आता तुमची टोटल बनली 7. तुम्ही फोर्थ पण चुकीचा दिलात, जेवढे मिळाले त्यातून एक सबट्रॅक्ट, म्हणजे आता तुमची टोटल बनली 6.
सो असं करत करत प्रत्येक चुकीच्या आन्सरने तुमचं मिळालेल्या मार्क्स मधून 1 मार्क्स सबट्रॅक्ट होतं. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो निगेटिव्ह मार्किंग, जे की जेई मेन्स मध्ये आहे. एमएसटी सीईटी मध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्ही बरोबर आन्सर दिला तर मार्क्स ऍड होणार, चुकीचं दिलं सोडून आलात काही फरक पडणार नाही, त्याने जेवढं बरोबर आहे तेवढ्याचे मार्क्स मिळत जाणार. ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये इव्हन पार्शियल मार्किंग सुद्धा आहे. कधी कधी असं पण असतं की कोणते पण 3 ऑप्शन्स राईट असतील, कोणते पण 2 ऑप्शन्स राईट असतील, तर त्याच्यामध्ये पार्शियल मार्किंग पण असू शकतं. अगेन पेपर पॅटर्न डायव्हर्स आहे. सो आता आपण फक्त जेई मेन्स आणि एमएसटी सीईटी बद्दल बोलतोय. इन केस तुम्हाला जर ऍडव्हान्स बद्दल व्हिडिओ हवा असेल तर आपण सेपरेटच व्हिडिओ करूया, कारण ती फुल वेगळी एक्झाम आहे. त्याचं कंपॅरिझन आपण सीईटी सोबत करूच नाही शकत, किंवा मेन्स सोबत पण नाही करू शकत. सो ज्याचं कंपॅरिझन करू शकतो त्या या दोनच एक्झाम्स आहेत. ठीक आहे. सो जेई मेन्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येत नसेल तर बेटर आहे की तो क्वेश्चन सोडून येणं. पण एमएसटी सीईटी मध्ये येत असेल नसेल तरी पण काहीतरी मार्क करून या, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. नेक्स्ट आहे लँग्वेजेस. सो जेई मेन्स आपण मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही लँग्वेज मध्ये देऊ शकतो. ऍडव्हान्स तुम्हाला फक्त इंग्लिश आणि हिंदी मध्ये देता येते, आणि सीईटी पण अगेन कोणत्याही लँग्वेज मध्ये देऊ शकतो आपण. सो इट्स अप टू यू. बट आय गेस मोस्टली लोक जे आहेत तर ते पीसीएम इंग्लिश मधूनच शिकतात, त्याच्यामुळे ऑफकोर्स इंग्लिश बाय डिफॉल्ट येतेच. पण इन केस तुम्हाला कुठली इतर लँग्वेज हवी असेल तुम्ही ती पण ऑप्ट करू शकता. लिमिटचा काही अटेम्प्ट आहे का, तर बघा जेई मेन्स मध्ये तुम्हाला 12वी पास केल्यानंतर पुढे जे 3 वर्ष आहेत तेवढ्या 3 वर्षातच तुम्हाला जेई मेन्स देता येतं. त्याच्यानंतर तुम्ही जेई मेन्स नाही देऊ शकत. आणि तुम्ही पहिल्या वर्षी जेई मेन्सने ऍडव्हान्स द्यायला क्वालिफाय झालात, व्हेरी गुड. दुसऱ्या वर्षी पण क्वालिफाय झालात, व्हेरी गुड. तुम्ही फक्त 2 वर्षीच जेई ऍडव्हान्स देऊ शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही 2 अटेम्प्टच्या वर जेई ऍडव्हान्स देऊ शकत नाही. एमएसटी सीईटी ला असं बंधन नाहीये, तुम्ही देऊ शकता एमएसटी सीईटी, लिमिट्स नाहीये त्याला. ठीक आहे. पण मेन्सला आणि ऍडव्हान्सला मात्र लिमिट्स आहेत. आता बघा ऑलमोस्ट 17 लाखच्या वरती कॅन्डिडेट्स जे आहेत तर ते दरवर्षी जेई मेन्स देतात, आणि त्यातले ऑलमोस्ट 2.5 लाख जे आहेत तर तेच फक्त ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात. आणि जर सीईटी बघायचं म्हटलं तर ऑलमोस्ट 6 लाख मुलं जे आहेत तर ते दरवर्षी सीईटी देतात. जेई मेन्स मध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर अॅक्युरेसी इम्पॉर्टंट आहे, डेप्थ इम्पॉर्टंट आहे, आणि कुठल्याही प्रकारे फास्ट डिसिजन घ्यायचं नाही. याचं कारण असं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे. पण हे जर तुम्ही सीईटी मध्ये बघितलं तर स्पीड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्याकडे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो इव्हन काही प्रिसिजन अॅक्युरेसी जरी चुकली तुमची तरी पण तुमचं निगेटिव्ह मध्ये स्कोर जात नाहीये. जो काय आहे तो तुम्हाला मिळालाय तेवढा स्कोर जो आहे तो इन्क्रीज होत जातो. सो तुमच्याकडे एक ऑप्शन आहे एमएसटी सीईटी मध्ये की इव्हन येत नसेल तरी पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता, काहीतरी करून येऊ शकता. बेसिकली तुम्ही जर बघायचं म्हटलं ना तर जेई मेन्सचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये 11-12 सगळंच कव्हर होत आहे. सो जर तुम्ही जेई मेन्सला प्रिपेअर करणार असाल ना तर बाय डिफॉल्ट तुमचं सीईटी प्रिपेअर होऊन जातं. सो सीईटी इज लाईक आपण असं म्हणू शकतो, जर तुम्ही जेई प्रिपेअर करणार असाल ना तर सीईटीचा सिलेबस हा जेईचा सबसेट आहे. ठीक आहे. सो जेई सुपर सेट त्याच्यामधला एवढासा पार्ट जो आहे तो सीईटी आहे. सो जर तुम्ही जेई साठी प्रिपेअर करणार असाल तर सीईटी साठी तुम्ही ऑटोमॅटिकली प्रिपेअर होत आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला डाऊट असेल की आता मी सीईटी करू की जेई करू, तर आय वुड सजेस्ट की जेई साठी प्रिपेअर करा. सीईटी सोबत तुम्ही आपोआप पॉपअप करत राहाल, कारण सीईटीचा अभ्यास तुम्हाला तसंही बोर्डसाठी करायचा आहेच. सो तो काही खूप वेगळा असा नाहीये. ऑलमोस्ट 80% सिलेबस जो आहे तर तो सीईटी आणि जेईचा सेमच आहे. अगेन तुम्ही जेई साठी प्रिपेअर केल्यात, सीईटी आपला पण होऊन जाईल, त्याला जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीच पडणार तुम्हाला. सो बेस्ट आहे एम फॉर जेई, एम फॉर बेस्ट, जेणेकरून तुम्हाला इव्हन तुम्ही जेई दिली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये तसं पण ऍडमिशन मिळणार आहेच. सो जेई देऊन नुकसान काहीच नाही होणार आहे तुमचं. सो त्याच्यामुळे बेस्ट आहे की प्रिपेअर फॉर द बेस्ट, जेणेकरून सीईटी पण होईल आणि जेई पण होईल. आणि ऑफकोर्स जेई मेन्स क्लिअर झाली, ऍडव्हान्स झाली तर बेस्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला आयआयटीज मध्ये वगैरे ऍडमिशन मिळेल. सो ऑलवेज एम हाय आणि ट्राय करा की तुम्ही जेई मेन्स साठी एम कराल. तुम्हाला माहिती असेल तर जेई मेन्स 2 वेळा होते एका वर्षी, म्हणजे साधारणतः एक जान मध्ये होते आणि एक आय गेस मार्च एप्रिलच्या आसपास होते. नाव दॅट डिपेंड्स की मार्च एंडला होते की एप्रिल स्टार्टला होते. पण साधारणतः या 2 टप्प्यांमध्ये जेई मेन्स जी आहे तर ती होते. सो तुमच्याकडे एकाच वर्षी 2 अटेम्प्ट असतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला 95 पर्सेंटाईल मिळाले, सेकंड अटेम्प्ट मध्ये 97 पर्सेंटाईल मिळाले, तर जे कुठलं बेस्ट पर्सेंटाईल असेल ते तुमचं घेतलं जातं ऍडमिशनच्या वेळेस, किंवा जेई ऍडव्हान्सला तुम्ही क्वालिफाय आहेत की नाही ते बघण्यासाठी. ठीक आहे. सो बेस्ट आहे तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी की तुम्ही 2दा जेई देऊ शकता.
इव्हन सध्याच्या सर्क्युलरनुसार तुम्ही सीईटी पण दोनदा देऊ शकता. एक साधारणतः आय गेस मार्च मध्ये आणि एक काहीतरी मे मध्ये आहे किंवा एप्रिल आणि मे मध्ये असं काहीतरी आहे. डेट्स माझ्याकडे नाहीयेत सध्या, पण आय गेस मार्च एंड किंवा एप्रिल स्टार्ट आणि मे मध्ये अशा 2 वेळा सीईटीज आहेत. सो इव्हन त्या पण तुम्ही दोनदा देऊ शकता एकाच वर्षी, सो दॅट की तुम्हाला कळेल की पहिल्या अटेम्प्ट मध्ये चांगलं नाही गेलंय, तर ऍटलीस्ट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण इम्प्रूव्ह करूयात वगैरे, हे तुम्हाला एक चान्स मिळतोय. एक वर्ष पूर्ण घालवण्यापेक्षा एकाच वर्षी 2-2 अटेम्प्ट देण्याचा चान्स मिळतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, पण तुम्हाला एकदा जेई मेन्स क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही तसंही ऍडव्हान्स नाही देऊ शकत. सो त्यामुळे जेई मेन्सला खूप एफर्ट्स द्या, जेणेकरून सीईटी तर होईलच, पण एम करा की जेई ऍडव्हान्स पर्यंत पण तुम्ही पोहोचाल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉलेजेस कोणते आहेत आपण टार्गेट करू शकतो. एमएसटी सीईटी असेल तर ऑफकोर्स महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहेत. टॉपच्या कॉलेजेसमध्ये व्हीजेटीआय येतं मुंबई माटुंगा मधलं, किंवा सीओईपी येतं दॅट इज फ्रॉम पुणे, किंवा त्याच्यासोबतच इतर बरेचसे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले, गव्हर्नमेंट आहेत, प्रायव्हेट आहेत, सेमी गव्हर्नमेंट वाले कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कॅप थ्रू किंवा गव्हर्नमेंट थ्रू पण ऍडमिशन मिळतं. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा त्यांच्या काही सीट्स रिझर्व्ड असतात. सो या सगळ्या गोष्टी आहेतच. किंवा तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल एनआयटीज मध्ये, तर ऑफकोर्स पूर्ण इंडियामध्ये एनआयटीज आहेत, ट्रिपल आयटीज आहेत. आणि तुम्ही जर जेई ऍडव्हान्सने टार्गेट करणार असाल तर तुमच्याकडे आयआयटीचं ऑप्शन तर आहेच. इव्हन इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही बीट्स वगैरे सारख्या कॉलेजेसमध्ये जाणार असाल तर याच्या वेगळ्या एक्झाम्स असतात, एंट्रन्स एक्झाम, सो त्या पण चेकआउट करू शकता. इव्हन मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये या काही असे कॉलेजेस आहेत की जे स्वतःचे एक्झाम स्वतः कंडक्ट करतात, आणि तुम्हाला जर त्यांच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला ती एक्झाम क्वालिफाय करावी लागते. सो असे पण बरेचसे कॉलेजेस आहेत अवेलेबल. सो दॅट्स ऑल. हे सगळं होतं जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स आणि एमएसटी सीईटी बद्दल. माझं फायनल वर्डिक हेच असेल की प्रिपेअर फॉर जेई मेन्स, एमएसटी सीईटी होऊनच जाईल, आणि त्यासोबतच तुम्ही मेन्स केलं तर अर्थात बोर्डचा पण प्रिपरेशन होत राहील, कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुम्ही ऍडव्हान्स साठी पण प्रिपेअर होऊ शकता. सो ते आहे माझं फायनल वर्डिक. बाय द वे, तुम्ही नक्की कोणत्या एक्झामला टार्गेट करताय हे नक्की सांगा. आणि इतर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, जेणेकरून मला त्याचे आन्सर्स देता येतील. आणि क्वेश्चन खूपच मोठा किंवा वेगळा असेल तर आपण व्हिडिओ पण बनवू शकतो. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि अशा प्रकारचे अजून काही व्हिडिओज पाहायला आवडतील का नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.